जिल्ह्यात गेल्या 2 दिवसांपासून सुरू असलेल्या परतीच्या पावसाचा धुमाकूळ सोमवारीही सुरूच राहिलाय। मिरज, तासगाव, वाळवा, शिराळ्यासह जत, कवठेमहांकाळ तालुक्यात मुसळधार पाऊस झाल्याने पुन्हा एकदा सर्वत्र पाणीच पाणी झाले। नेवरी आणि वायफळे मंडलात अतिवृष्टीची नोंद झाली आहे। खरीपाच्या पिकांची काढणी सुरू असताना होत असल्याने पावसामुळे सोयाबीन, भात, भुईमूग या पिकांचं नुकसान झाले। शिवारात पाणी साचून पिकांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याने बळीराजा संकटात सापडलाय। मागील महिनाभर पावसाने उसंती घेतली होती। 4 दिवसांपासून परतीच्या पावसाचं आगमन झाले। रविवारी संध्याकाळी मुसळधार पाऊस झाल्यानंतर सोमवारपासून ढगाळ वातावरण राहिलं। ढगांच्या गडगडाटासह सकाळी पावसाची संततधार सुरूच राहिली। जिल्ह्यात सर्वत्रच पाऊस जोरदार झालाय। तासगाव, वाळवा, शिराळा, पलूस, कडेगाव, कवठेमहांकाळ, जत आणि मिरज तालुक्यात चांगला पाऊस झालाय। तासगाव तालुक्यातील वायफळे आणि कडेगाव तालुक्यातील नेवरी मंडलात अतिवृष्टीची नोंद झाली आहे। सांगली शहरात दिवसभर ढगाळ वातावरण होतं। सकाळी जोरदार पावसाने हजेरी लावली होती, त्यामुळे अनेक ठिकाणी पाणी साचल्याचं चित्र आहे। जिल्ह्यात सर्वत्रच पाऊस होत असल्याने पुन्हा ओढे, नाले, तलाव ओसंडून भरून वाहू लागलेत। जिल्ह्यातील शेतकऱ्यांना परतीच्या मुसळधार पावसाचा मोठा फटका बसतोय। सतत कोसळणाऱ्या पावसाने शेतात पाणीच पाणी झाले। सध्या शिवारात सगळीकडे चिखलाचं साम्राज्य पसरलं असून सोयाबीन पिकाचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय।